चलो हो. ठीक fine. Very good morning once again, Mr. Sagar. That today in this first session that we are just going to learn something about the next concept of auxiliary, which is really being useful for us. जसं वर्तमान काळामध्ये आपण हॅव टू आणि हॅज टूचा उपयोग हा बंधनकारक क्रियांसाठी करत होतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपल्याला भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये देखील बंधनकारक क्रिया दाखवण्यासाठी काही कन्सेप्ट वापरले जातात, त्यांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. बघा, आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. पुढचा हेडिंग टाका सागर सर. हॅड टू. हॅड टू. हॅड टू म्हणजे करायलाच पाहिजे होतं, या अर्थाने वापरा. करायलाच पाहिजे होतं. परत एकदा मी स्क्रीन शेअर करतोय स्टॉप करून. येस मिस्टर सागर, तुमच्यासोबत स्क्रीन शेअर होतीये. नाही होते, स्क्रीन शेअर नाही होते. पण थोडा तुमचा आवाज परत प्रॉब्लेमॅटिक येतोय. हा ठीक आहे, फाईन. परत एकदा मी बाहेर जाऊन अटेंड करतो. परत एकदा शेअर करतोय. फाईन, दिसते आता स्क्रीन तुम्हाला? नाही, स्क्रीन ओपनच नाही होत सर. हो, झाले ओपन आता. ओके ओके फाईन, डन. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला ही स्लाइड तुमच्यासोबत शेअर केली होती हॅव टू ची, आणि याच्यामध्ये आपण या डाव्या हाताला बघा, हॅव टू आणि हॅज टूचा वापर वर्तमान काळामध्ये करायलाच पाहिजे या अर्थाने करत होतो आपण. हॅड टूचा वापर करायलाच पाहिजे होतं किंवा होता या अर्थाने होतं, आणि भविष्य काळासाठी आपण विल हॅव टूचा वापर करतो, करावंच लागेल या अर्थाने. राईट. करायलाच पाहिजे होतं, खायलाच पाहिजे होतं, यायलाच पाहिजे होतं म्हणजे हॅड टूचा वापर होतो. करावंच लागेल, खावंच लागेल, यावंच लागेल, पाहावंच लागेल हा भविष्य काळासाठी वापरला जाणारा कन्सर्न होता. हे एवढा आपण पाठ लिहिला होता. थोडंसं पुढच्या टप्प्यावर जाऊया, म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल. बघा, इथं काही उदाहरणं दिली आहेत सर. मी परीक्षा द्यायलाच पाहिजे होती. मी परीक्षा द्यायलाच पाहिजे होती. आय हॅड टू गिव्ह एक्झाम. उदाहरण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की एक्झॅक्टली कुठे वापर होतोय. राईट. मी परीक्षा द्यायलाच पाहिजे होती. आय हॅड टू गिव्ह एक्झाम. निगेटिव्ह करत असताना दोन ऑप्शन आपल्या समोर असतात. आय हॅड नॉट टू गिव्ह एक्झाम किंवा आय डिड नॉट हॅव टू गिव्ह एक्झाम. दोन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन वापरलं तरी चालतं. ओके सर, एक्झाम्पल. राईट. आणि इकडे आपण भविष्य काळातलं पण उदाहरण पाहतोय, राईट हँड साईडचं. मला परीक्षा द्यावीच लागेल. आय विल हॅव टू गिव्ह एक्झाम. आय विल नॉट हॅव टू गिव्ह एक्झाम आणि शल आय हॅव टू गिव्ह एक्झाम. इथे शल का वापरलं? कारण आय आणि विचचं प्रश्नार्थी वाक्य असेल तर आपण भविष्य. shall चा वापर करतो. हे आपण साध्या भविष्य काळात पाहिलं होतं, बरोबर आहे. ओके सर. राईट. ओके, फाईन फाईन. आता या संदर्भातल्या काही एक मिनिट, वाक्य. एक्झाम्पल. एक मिनिट, चालेल, ठीक, फाईन. शेअर करतो मी परत. लिहून घ्या. मला परीक्षा द्यावीच लागेल. आय विल हॅव टू गिव्ह एक्झाम. आय विल नॉट हॅव टू गिव्ह एक्झाम आणि शल आय हॅव टू गिव्ह एक्झाम. मला परीक्षा द्यावीच लागेल का? ओके, डन सर.
राईट, ओके, फाईन. येस मिसेस सागर, आपण ऑक्झिलरी मधल्या काही महत्वाच्या भागापैकी 3 ते 4 पार्ट याच्यामध्ये पाहिले, जसं हॅव टू आणि हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टू. या चारही भागांना आपण काळानुरूप काळाच्या याच्याप्रमाणे वापरत असतो. फाईन. आता याच्यावरती काही तुम्ही ओपन ओके फाईन. ठेवा, फक्त मी याच्यावरती काही वाक्य विचारतो, त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सांगा, मी गाणं गायलाच पाहिजे. आय हॅड टू सॉन्ग. बघा, मी गाणं गायलाच पाहिजे म्हटलं, मी पाहिजे होतं म्हटलो का? नाही. नाही. मी परवाचा जो पार्ट आपण शिकलो होतो तो आणि आजचा असा कॉम्बिनेटिव्ह वाक्य विचारतोय. मी गाणं गायलाच पाहिजे. तुम्ही पाहिजे होतं का असं विचारलं? पाहिजे पाहिजे होतं नाही विचारलं. गायला हवं होतं. नाही, मी वाक्य काय विचारतोय, मी गाणं गायलाच पाहिजे, एवढंच वाक्य आहे. मग आय विल हॅव टू नाही सॉन्ग. ना सर, नाही ना सर, विल हॅव टू कधी लागतं? वी म्हणजे आम्ही. आय आय विल. नाही सर, विल हॅव टू कधी लागतं? विल हॅव टू भविष्य काळात लागतं, भविष्य. आहे की नाही? हे वाक्य मी तुम्हाला जे विचारलं हे कोणत्या काळातलं आहे? मी गाणं गायलाच पाहिजे. मी गाणं गायलाच पाहिजे. म्हणजे वर्तमान काळातलं. अगदी. मग वर्तमान काळामध्ये आपण हॅड टू किंवा विल हॅव टू लावू शकतो का? नाही. नाही लावू शकत. काय लावू शकतो पण मग? हॅव टू. हा, आय सांग. हॅव टू सिंग अ सॉन्ग. राईट. मी गाणं गायलाच पाहिजे होतं. म्हणजे या. एक मिनिट सर. मी गाणं गायलाच पाहिजे होतं. आय हॅड टू सिंग अ सॉन्ग. आणि मला गाणं गावंच लागेल. मला ना आय विल सिंग अ सॉन्ग. आय विल हॅव टू येतं सर याच्यामध्ये. बंधनकारक क्रिया आहे ना ती. बंधनकारक क्रियांसाठी आपण हो विल. सर, आय विल हॅव टू. राईट, ओके. पुढचं वाक्य, तिने इथे यायलाच पाहिजे होतं. ते यायलाच पाहिजे. शी हॅड टू कम हिअर. शी हिअर. हॅव टू कम हिअर. तिला उत्तर द्यावंच लागेल. तिला उत्तर द्यावंच लागेल. द्यावंच लागेल. शी हॅव टू आन्सर. शी विल हॅव टू आन्सर. लागेल भविष्य शी काळ. विल हॅव टू. हम्म. ठीक आहे, फाईन. आज मी याच्याबद्दल जास्त वाक्य विचारणार नाही. या संदर्भातली तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी मिळून जाईल आज. सो यू हॅव टू जस्ट ट्राय टू सॉल्व्ह दिस एक्सरसाइज. आणि त्यानंतर उद्या तुम्हाला या संदर्भातली वाक्य एक्स्ट्रॉर्डिनरी विचारले जातील. ठीक आहे, फाईन, काय हरकत ठीक आहे नाही. सर. फक्त कन्सेप्ट म्हणून आज थोडा पार्ट कळाला का, की भूतकाळामध्ये आपल्याला हॅड टू वापरावं लागतं, भविष्य काळामध्ये विल हॅव टू वापरावं लागतं, आणि वर्तमान काळामध्ये आपण हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करू शकतो. कशासाठी? बंधनकारक क्रियांसाठी. ओके. बंधनकारक क्रिया ओके म्हणजे सर. ज्या ऑब्लिगेटरी स्टेटमेंट्स आहे. मला ऑफिसला जावंच लागेल. आय विल हॅव टू गो ऑफिस. आय डोंट हॅव एनी ऑप्शन. माझ्याकडे काही ऑप्शन नाही, है ना? या पद्धतीने. फाईन. आता या संदर्भातली एक्सरसाइज तुम्हाला आज मिळून जाईल. सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक्यू.